रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. आजच्या व्हिडिओमध्ये दान का करावं, दानाने काय काय मिळू शकतं आणि त्यासाठी फक्त 10,000 रुपयाच्या मोबदल्यात पुण्य, आनंद आणि समाधान कसं मिळवलं. वास्तविक पाहता गोष्ट किंवा कथा एका कंजूस व्यक्तीचे, धनाढ्य व्यक्ती, लक्षात ठेवा की रात्रंदिवस पै 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 करून आयुष्यामध्ये पैसा साठवला, भरपूर पैसा साठवला. थप्पीच्या थप्पी लावून अशी कपाटामध्ये पैसा ठेवला. ना कधी तो खर्च केला नाही, ना कधी घरच्यांची हौस मौज कधीच केली नाही, ना कुणाला एक पैसा दान केला नाही. मात्र जेवढं लागेल तेवढंच तो आणायचा आणि लोकांना घरच्या पैसे मागितलं की त्रास द्यायचा. इतका कंजूस असणारा शेठजी म्हणून ना आपण थोडक्यामध्ये त्याला. काय होतं, असे दिवस निघून जातात आणि पूर्वी प्लेग रोगाची साथ आली होती. पहा, दृष्टांत कथा त्यावेळची. प्लेगची साथ येते आणि लोक पटा 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 मरू लागतात, जेवढी काही शिल्लक राहतात. मग असली लोक बरोबर त्या याच्यामध्ये जात नसतात बरं का, लक्षात ठेवा. म्हणून काही काहींचे वडील जातात, कोणाची पत्नी जाते. मग गावातले जे मुख्य पुढारी लोक असतात ते विचार करतात की आपल्या गावामध्ये फार म्हणजे वाईट स्थिती झालेली आहे आणि समाजसुधारक जे काही गावामधले असतात ते आपण हे उघड्यावर पडलेल्या कुटुंबासाठी काहीतरी केलं पाहिजे आहे. म्हणून आपण वर्गणी जमा करूया आणि ह्या कुटुंबाला देऊया. मग आता वर्गणी जमा करायची तर सुरुवात कुठनं करायची, हा मोठा प्रश्न आला. कारण या व्यक्तीची तर गावभर ख्याती होती की हा एक पैसा सुद्धा कुणाला देत नाही. मग त्यामध्ये एक हुशार माणूस होता. तुम्ही या म्हटला माझ्या मागे. फक्त त्यांनी काय केलं, 5-6 जण घेतले आणि तो शेठजीच्या घरी गेला. लक्षात आलं शेठजीच्या की हे मला काहीतरी मागायलाच आलेत म्हणून. नमस्कार वगैरे झाला. हा 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 म्हणून पाणी सुद्धा दिलं नाही, लक्षात ठेवा त्यांना बरं का, किंवा साधं सोपं बसा सुद्धा नाही. तुम्ही कशासाठी आलेला आहात ते मला माहित आहे. शेठजी कसं काय माहीत झालं म्हणले, तुम्ही भिकार चोट म्हणले, पैशाशिवाय, पैसे मागण्याशिवाय तुम्हाला काही येत नाही. समाजसेवक म्हणाले, माऊली तुमच्याकडं आम्ही पैसे फक्त आत्ता देणार आणि तुम्हाला संध्याकाळी परत देणार, अशा बोलीवरती फक्त आम्हाला 5,000चा चेक द्या म्हणले. फक्त काय म्हणले, 5,000? हो म्हणले, 5,000चा फक्त चेक द्या म्हणले. तुम्हाला हा चेक संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला परत आणून देतो. नाही नाही म्हणला, असं तुम्ही करणार आहे का, कोण जबाबदारी घेत आहे ते. माझ्या पांडुरंगाची शपथ, मी तुम्हाला संध्याकाळी 6 वाजता तुम्ही दिलेला जो चेक आहे 5,000चा तो आणून देतो. त्याला वाटलं बरं झालं की पैसे बी जात नाहीत आणि काहीच कष्ट नाही. बरं, जो चेक देतोय तो संध्याकाळी ही व्यक्ती आणून देणार आहे. मग त्या कंजूस मनुष्याकडून तो 5,000चा चेक घेतला, लक्षात ठेवा, आणि गावातून गावभर फिरले. प्रत्येक ठिकाणी जायचे आणि तो चेक दाखवायचे. हे पहा, शेठजीनं 5,000 रुपये दिले. प्रत्येकाला वाटायचं, अरे इतका शेंगट माणूस 5,000 रुपये दिले. प्रत्येकाने काय नाही काय तुम्हाला सांगतो अशी दक्षिणा देऊन शेठजींनी 5,000 दिले तर आपण कमीत कमी 3,000 द्यावेत, 2,000 द्यावेत, 4,000 द्यावेत, कुणी 1,000 द्यावेत, कुणी 500 द्यावेत. कधी कुठल्याही कामाला मदत न करणारं गाव फक्त शेठजींनी दिलेल्या कोऱ्या चेकवरती, लक्षात ठेवा, चांगली 60-70 हजार रुपये वर्गणी गावातून पूर्ण जमा झाली संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. मग ती शेठजीला चेक माघारी देऊया. मग चांगले 10-12 जण मिळून आले तो शेठजीला चेक देण्यासाठी. आणि शेठजी बाहेर या म्हणून
हाक मारली. शेठजी बाहेर आले आणि बसायला वगैरे त्यांना सकाळी बसू सुद्धा दिलं नाही, लक्षात ठेवा. बसायला वगैरे खुर्च्या वगैरे दिल्या, घरातल्यासनी पाणी वगैरे द्यायला सांगितलं. अहो शेठजी, आम्ही तुमचा चेक परत करायला आलोय. शेठजी म्हणले थांबा जरा. आत गेले, घरामध्ये गेले. तुम्हाला सांगतो, दुसरा 5,000चा चेक घेऊन आले. तो 5,000चा त्यांच्याकडेच ठेवला आणि दुसरा 5,000चा चेक आणून त्यांच्या हातामध्ये सुपूर्द केला. समाजसेवक म्हणायला लागले, शेठजी तुम्ही तर म्हटलं की आमचा चेक माघारी आणून द्या. हो म्हटले, मी फार चुकलो म्हटले. मला जो आजचा दिवस लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हापासून माझ्याकडून चेक घेऊन गेलाय, मला कमीत कमी आतापर्यंत 1000 लोकांनी फोन करून शुभेच्छा आणि मला तुमचं जीवन आनंदाचं भरभराटीचं जावं हे त्यांच्या तोंडून माझ्या गुणांचं वर्णन झालं. काय सांगू, हे आनंद मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही. हा इतका आनंद मला आज मिळालाय. हे पहा, नीट लक्ष द्या. जे शेठजी फक्त पैशाचं जगात सर्वश्रेष्ठ पैसाच आहे असं जे मानत होते, त्यांना त्यांच्या मनुष्याने दिलेल्या प्रतिसादामुळं किंवा कोरा चेक, जर मी दिलेला हा 5,000चा कोरा चेक जर एवढा मला आनंद देऊ शकतो, तर खरोखरच मी खरंच तुम्हाला 10,000 रुपये जर दिले तर मला किती पुण्य, किती आनंद आणि समाधान प्राप्त होईल. तुम्हाला सांगतो, त्या दिवसापासून शेठजींनी दान धर्म करणे, आनंद मिळवणे, पुण्य मिळवणे, म्हणजे जे शेठजी रात्रंदिवस घरात बसून फक्त पैशाची राखण करत होते आणि काळजी करत होते माझी पुढची पिढी काय खाईल, सदैव चिंतेत असायचे. त्या शेठजींना पैसे न दिल्यामुळे आनंद झाला, लक्षात ठेवा. सुरुवातीला फक्त देण्याचं वचन नुसतं दिलं तर भगवंतानी एवढा आनंद दिला. दिले तर नव्हतेच, प्रत्यक्षात मी जर दिले तर मला किती आनंद, पुण्य आणि समाधान मिळेल हे त्या व्यक्तींना समोरच्या सांगतो. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो, प्रत्येकाच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि त्या दिवशी शेठजी वारकरी होतो, लक्षात ठेवा. आणि तिथून पुढे दान धर्म म्हणजे सडनली, इन्सिडेंटली हाऊ लाईफ इज अ चेंज्ड. भगवंत कुणाच्या स्वरूपात येऊन कुणाचं कधी लाईफ चेंज करेल हे सांगू शकत नाही. त्याच्यामुळं माझा हात जोडून सर्वांना सांगणं, कीर्तनाचे पैसे तुम्ही घेऊ नका असं नाही, परंतु 10,000 घेतात चाल तर 1,000 रुपये तुम्ही त्या सप्त्याला ज्या लोकांनी तुम्हाला ते पैसे दिले त्यांनाच तुमच्या हस्ते त्यांना दान करा. तर गावोगावचे सप्ते चालू राहतील, मुलांना प्रोत्साहन मिळेल. अरे आपण चांगले चांगले महाराज आणतोय, परंतु यांच्याकडे ती वृत्ती आहे. अहो कुणाच्या कृपेमुळे मिळाले, हो भगवंताच्या कृपेमुळे मिळाले. आणि त्याच्यासाठीच, त्याच्या नामस्मरणासाठीच त्यातलं फक्त 10% म्हणतोय मी माघारी द्यायचे. मग दक्षिणा तुम्हाला कितीही मिळू द्या, ही वृत्ती जर प्रत्येक कीर्तनकारांनी आणि प्रवचनकारांनी जर ठेवली तर माझ्या मते आपलं जीवन आनंदी होईल, आपल्या जीवनामध्ये पुण्य पदरी पडेल आणि नेहमी समाधानी आपण राहाल. सुखी नव्हे, समाधानी राहाल, आनंदी राहाल. सुखी राहाल म्हणलं की पुन्हा त्याला दुसरी बाजू दुःखाची आली, परंतु अखंड काल आनंद प्राप्त करायचा असेल तर हे सांगतो, हे माझे एक अनुभवाचे बोल
म्हणून लक्षात ठेवा. तुम्हाला काय मिळतं, भिंतीवरती मी चेंडू टाकल्यानंतर मला माघारी चेंडू मिळेल का सोनं मिळेल? तर चेंडूच मिळेल. लक्षात ठेवा, नीट लक्षात द्या. तुम्ही ज्याचं दान करताय तेच रिफ्लेक्ट होऊन तुम्हाला माघारी येत असतं. भगवंत जवळजवळ त्याच्या 10 पट करून ते तुम्हाला पुन्हा परत देत असतो. पण हे दान योग्य ठिकाणी द्यावं ही हात जोडून विनंती. झालेली सेवा भगवंत चरणी अर्पण करतो. चॅनल आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. असेच चुटके, असेच दृष्टांत, सिद्धांत, वेगवेगळ्या रोगावरील उपचार, वेगवेगळ्या कीर्तन चाली, वेगवेगळी कीर्तनं जर ऐकू इच्छित असाल तर आवर्जून चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. सेवा त्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल.